दत्तात्रय दिनकर आपटे यांचा जन्म 11 एप्रिल 1953 रोजी महाराष्ट्रात मिरजमध्ये झाला. त्यांचे आईवडील सुमती आणि दिनकर आपटे हे त्यांचं प्रेरणास्थान. वडील दिनकर आपटे हे मिरज हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांना चित्रकला आणि संगीताची आवड देखील होती. 1969 मध्ये दत्तात्रेय मिरज हायस्कूलमधून SSC उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी 1974 मध्ये ड्रॉइंग आणि पेंटिंग विषयातील म्हणजेच फाईन आर्ट ही पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी AM अर्थात आर्ट मास्टरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्याचबरोबर 1974 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी हा विशेष विषय घेऊन कला शाखेतील पदवी प्राप्त केली. पुण्यात असतानाच सुप्रसिद्ध चित्रकार द गोंधळेकर यांच्या सहवासामुळे आणि पुण्याच्या मॅक्समिलर भवनातील मुद्रा चित्रण कलेचं प्रदर्शन त्यांच्या पाहण्यात आल्यामुळे ते मुद्रा चित्रणाकडे ओढले गेले. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून PD धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1980 साली मुद्रा चित्रण तंत्राची पदव्युत्तर पदविका पूर्ण केली. याशिवाय KG सुब्रमण्यन, जयराम पटेल, ज्योती भट अशा चित्रकारांचा सहवास आणि मार्गदर्शनही त्यांना लाभलं. 1980 ते 1982 या दरम्यान त्यांनी व्यावसायिक स्क्रीन प्रिंटिंगच्या स्टुडिओत काम करून या तंत्रावरही प्रभुत्व मिळवलं. लिथोग्राफ, एचिंग, एनग्रेव्हिंग, मेझोटिंट, वुडकट, स्क्रीन प्रिंटिंग अशा मुद्रा चित्रणातील विविध माध्यम तंत्रातून केलेली मुद्राचित्र त्यांनी आजवर एकल आणि समूह प्रदर्शनामधून प्रदर्शित केली आहेत. माध्यम तंत्र आणि विषय यांची अचूक सांगड त्यांच्या मुद्राचित्रातून नेहमीच दिसून येते. विविध पृष्ठभागांचे पोत, काहीसा शिल्पसदृश्य उत्थित रूप परिणाम, वास्तव आणि अमूर्त या दोहोंच्या सीमारेषेवरचं रूप त्यांच्या एकंदरच कलाकृतींमधून प्रत्ययाला येतं. दिल्ली या मेट्रोपॉलिटन शहरातील दिखाऊ श्रीमंती, झगमगाट, ऑटोमोबाईल तसंच दिल्लीच्या बाजारातील प्रदर्शनीय खिडक्या हे विषय त्यांनी आविष्कृत केले. 2004 साली विरासत या त्यांच्या मालिकेतून दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील भग्न अवशेष असलेल्या वास्तू, नष्ट होत चाललेली स्मारक शिल्प हे विषय त्यांनी एचिंगच्या तंत्राद्वारे मांडले. गेल्या काही वर्षांपासून आपटे कागदाच्या लगद्यात काम करत आहेत. सोमनाथ होर यांच्या वुंड या चित्रमालिकेने प्रभावित होऊन त्यांनी या माध्यमात काम सुरू केलं. 2005 साली वर्क्स इन पेपर पल्प आणि 2006 मध्ये जॉईज ऑफ डिसेप्शन या प्रदर्शनामधून त्यांनी या माध्यमातून केलेल्या कलाकृती सादर केल्या होत्या. यात मोल्डिंग, कास्टिंग या तंत्राचा तसंच प्रत्यक्ष हातांचा वापर करून काहीशा उठावदर्शी रूपाच्या कलाकृती त्यांनी घडवल्या होत्या. 1999 मध्ये चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्टतर्फे प्रोफेसर J.K. पॅरी या विख्यात पेपर चित्रकर्तीच्या मार्गदर्शनाखाली स्कॉटलंडच्या ग्लासगो स्कूल ऑफ आर्टमध्ये काम करण्यासाठीची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. पॉल आर्थर लिंगहेरेन तसंच कृष्णा रेड्डी यांनी घेतलेल्या कार्यशाळांमध्येही त्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय पातळीवरील काही प्रदर्शनांबरोबरच इंटरनॅशनल बिनाले ऑफ ग्राफिक आर्ट्स, युगोस्लाविया, फर्स्ट इंटरनॅशनल बिनाले, नेदरलँड अशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्येही त्यांचा सहभाग होता. असे बहुआयामी चित्रकार दत्तात्रेय आपटे यांना दृश्य कला क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच अनेकविध पुरस्कारांनी वेळोवेळी सन्मानित करण्यात आलं आहे.